शाळेचा शेवटचा दिवस आठवतोय? तो दिवस खरंच खूप वेगळा असतो नाही का? एकाच वेळी खूप आनंद आणि मनात थोडीशी हुरहुर. आपलं ते सुरक्षित जग सोडून एका नवीन अनोळखी भविष्याकडे पहिलं पाऊल टाकण्याचा तो क्षण असतो. तर आज आपण आमगावच्या आदर्श विद्यालयातील अशाच एका निरोप समारंभाची गोष्ट ऐकणार आहोत, जी ऐकताना शाळेचे दिवस नक्कीच डोळ्यासमोर येतील. तर ही गोष्ट आहे आमगावच्या आदर्श विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाची. तारीख होती 21 जानेवारी 2026. हा दिवस 12वी कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी खूप खास होता, कारण हा त्यांचा शाळेच्या गणवेशातला शेवटचा दिवस होता. यानंतर एक नवा प्रवास सुरू होणार होता. आणि या कार्यक्रमाची एक खास गोष्ट म्हणजे याचं आयोजन 11वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सिनियरसाठी केलं होतं. म्हणजे हा फक्त एक फॉर्मल कार्यक्रम नव्हता, तर तो होता आठवणींना उजाळा देण्याचा, आभार मानण्याचा आणि भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा देण्याचा एक मस्त सोहळा. खरं तर हा निरोप समारंभ म्हणजे फक्त एक पार्टी नसते. याला राईट ऑफ पॅसेज असंही म्हणतात. म्हणजे आयुष्यातला एक असा महत्वाचा टप्पा जो एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत जाताना साजरा केला जातो. हा तोच क्षण होता जिथे या विद्यार्थ्यांना फक्त शुभेच्छा नाही, तर पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन आणि शाळेचा पाठिंबा मिळत होता. कुठल्याही निरोप समारंभात सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे शिक्षकांचं मार्गदर्शन. चला तर मग बघूया आदर्श विद्यालयाच्या मंचावरून विद्यार्थ्यांना कोणते मोलाचे शब्द ऐकायला मिळाले. तर मंचावर शाळेचं संपूर्ण नेतृत्व हजर होतं. अध्यक्षस्थानी होते प्राचार्य DM राऊत, जे त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावासाठी ओळखले जातात. आणि प्रमुख वक्ते होते उपप्राचार्य US मेंढे, जे विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या प्रेरणादायी भाषणांसाठी खूप लोकप्रिय होते. आता या दोन वेगळ्या व्यक्तिमत्वांकडून विद्यार्थ्यांना काय ऐकायला मिळालं असेल हे बघणं इंटरेस्टिंग आहे. कार्यक्रमाची सुरुवातच झाली ती ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या शिदोरीनं. शाळेच्या नेतृत्वानं थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. म्हणजे फक्त औपचारिक भाषणं नव्हती, तर त्यांना पुढच्या आयुष्यासाठी काहीतरी महत्त्वाचं देण्याचा प्रयत्न होता. अध्यक्ष म्हणून प्राचार्य DM राऊत यांनी एकदम प्रॅक्टिकल मुद्दा उचलला, तो म्हणजे परीक्षेचा ताण. त्यांनी फक्त शुभेच्छाच नाही दिल्या, तर बोर्ड परीक्षेच्या बदललेल्या नियमांबद्दलही स्पष्ट सांगितलं. परीक्षा भयमुक्त वातावरणात होईल. त्यांचं हे एक वाक्यच विद्यार्थ्यांवरचं अर्ध ओझं कमी करून गेलं असेल. प्राचार्यांच्या या प्रॅक्टिकल सल्ल्यानंतर आता विषय परीक्षेवरून आयुष्यातल्या यशाकडे वळाला. कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते होते उपप्राचार्य, त्यांनी विद्यार्थ्यांना यशाचा एक खास मंत्र दिला. उपप्राचार्य US मेंढे यांनी विद्यार्थ्यांना एक साधा पण खूप महत्त्वाचा मंत्र दिला. तो होता, तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच क्षेत्रात आपण जावे. बघा, किती सोपा पण तितकाच खोल विचार आहे हा. करिअर निवडताना होणाऱ्या गोंधळात हा सल्ला अगदी दिशादर्शकासारखा होता. आणि इथेच या शाळेच्या मार्गदर्शनाचं वेगळेपण दिसतं. म्हणजे बघा, एका बाजूला परीक्षेचं आव्हान आणि दुसऱ्या बाजूला यशस्वी आयुष्याचं ध्येय. प्राचार्यांनी परीक्षेची काळजी घेतली, तर उपप्राचार्यांनी आयुष्याची दिशा दाखवली. यालाच तर सर्वांगीण शिक्षण म्हणतात. शिक्षकांच्या मार्गदर्शनानंतर आता वेळ होती विद्यार्थ्यांची. काही विद्यार्थी मंचावर आले आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांच्या बोलण्यातून शाळेच्या आठवणींचा जणू एक अल्बमच उलगडत होता. शिक्षकांनी दिलेलं ज्ञान, मित्रांसोबतची मजामस्ती आणि शाळेत घालवलेले ते अविस्मरणीय क्षण. आणि या सगळ्या भाषणांमध्ये एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे कृतज्ञता. आपल्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानणं हेच तर मोठं होण्याचं पहिलं लक्षण आहे. त्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती आणि शाळेप्रती जे आभार मानले ते केवळ शब्द नव्हते, तर ती एक भावनिक पोचपावती होती. कार्यक्रमाचा शेवटही तितकाच महत्त्वाचा आणि आशादायी होता. या यशस्वी कार्यक्रमाच्या मागे 11वीचे विद्यार्थी आणि त्यांच्या वर्गशिक्षकांनी खूप मेहनत घेतली होती. सूत्रसंचालनापासून ते आभार प्रदर्शनापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी खूप छान सांभाळल्या. यातून हेच दिसतं की शाळेने फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर टीमवर्क आणि जबाबदारीचे धडेही दिले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांसाठी नाश्त्याची सोय केली होती. हा तो क्षण होता जिथे सगळे विद्यार्थी, शिक्षक एकत्र आले आणि त्यांनी काही निवांत क्षण एकत्र घालवले. खरं तर त्या वर्गासाठी एक गट म्हणून एकत्र घालवलेला हा शेवटचाच क्षण होता.